जी लेडीज संडासला जी येते त्या आम्हाला घाण येते आणि रस्त्यावरनं परत पुन्हा जायचं म्हणलं तर आम्हाला धोका आहे आडवं जाताना. पण तिथं संडास ही करू नये, आम्ही कायदेशीर कारवाई करू. लहान मुलं आहे तिथे उद्याचा होणारा कलेक्टर कोण अधिकारी सगळी होणारी आहे. ते आमची भावी मुलं आहे ती शाळेची ये जा करते ती आणि त्यांना ह्या गुगहाणीतनं जावं लागतं आहे. तर माझी सगळ्या ग्रामस्थांना विनंती आहे की इथं संडासला कोणी बसू नये अशी मी विनंती करतो त्यांना. आपल्या शाळेची मुलं आहेत लहान लहान पोरं आहेत त्यांना जावं लागतं आहे, आजाराला सामोरं जावं लागतं आहे, अनेक धोका होऊ शकतो त्यांच्या आरोग्याला. पूर्ण तुम्ही रस्त्यावरून संडासला बसताय, त्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही संडासला बसून इथं. आपली लहान लहान मुलं शाळेत शिकत आहेत, रोज ये जा करत आहेत, या रस्त्याने हजारो लोक ये जा करतात, हजारो मुलं ये जा करतात, त्याच्या आम्हाला त्रास होत आहे त्या संडासचा. हां, मी सचिन रावडे बोलतो आहे. तर इथं हायस्कूल आहे आणि इथं सकाळी रोज इथल्या समाजातल्या जी बायका संडासला बसते तर त्या काय आया बहिणीच आहे त्या सगळ्याच्या, त्याच्याबद्दल काय नाही. परंतु इथं जी काय घाण दुर्गंधी येते ती इथून हजारो लोक पब्लिक बी जातं आहे आणि शाळेतली मुलं बी जाते ती. तर प्रत्येक मुली तर सकाळी नाकाला ओढणी बांधून जाते त्या आणि मॅडम बी ओढणी बांधून जाते त्या, सर लोक बी रुमाल बांधून, आम्ही बी इथनं रुमाल बांधून जातो आहे. याच्या पलीकडेच आम्ही राहायला आहे आणि इथल्या ग्रामपंचायतला आम्ही सांगितलेलं आहे, ग्रामपंचायतनी लक्ष द्यावं आणि शासनानं याच्याकडे लक्ष देऊन इथं काहीतरी कार्यवाही करून ह्या लेडीज बसायच्या बंद व्हाव्या. शाळेची मुलं येतात जातात, त्यांना त्रास होतो आहे भरपूर या दुर्गंधीचा. इथं संडासला बसतात लोक सर्व, पाऊल टाकायलासुद्धा जागा राहत नाही काय काय वेळेला. तर त्यांना कृपा करून त्यांना विनंती आहे की सर्वांना की त्यांनी अशा प्रकारची घाण करू नये. त्यांचीच मुलं आहेत शाळेत, आपलीच मुलं आहेत, त्यांना त्रास होतो हे त्यांनी जाणून घेऊन आपलं बंद करावं इथं बसण्याचं, एवढी त्यांना विनंती करतो. माध्यमिक शाळा शेटपळची परिस्थिती आपण पाहिलेली आहे की त्या रस्त्याकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज नाकाला रुमाल धरूनच जावं लागतं. त्याची दृश्य आपण पाहिलेली आहेत. आता आपल्यासोबत शेटपळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक असणार आहेत पवळ म्हणून. काय त्यांच्या प्रतिक्रिया याबाबत, काय ते कारवाई करणार आहेत की नाही ते आपण जाणून घेणार आहोत. सर स्वागत आहे, काय सांगाल नेमकं? नमस्ते. तर पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की सदर भागातील लोकांकडे संपूर्णतः शौचालय आहेत, परंतु सदरची लोक त्या शौचालयाचा वापर करत नाहीत. आपण वारंवार त्यांना लेखी नोटिसा दिलेल्या आहेत आणि आता पण आणखीन एक वेळ त्यांना नोटीस देऊन सक्त सूचना देण्यात येण्याची खबरदारी घेत आहे. कायदेशीर कारवाई काय करत नाही? जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत स्तरावरती शौचालय जर 100% पूर्ण झालेले असतील तर असे जर व्यक्ती असतील की ज्याच्यामुळे त्रास होतोय, अशा लोकांवरती तुम्ही कायदेशीर कारवाई करणार आहात का नाही? नाही, करून 100% कारवाई करण्यात येईल त्यांच्यावर. आता 100% कारवाई करण्याचा इथनं पुढं दक्षता घेतो आहे. आजच नोटीस तयार करून त्या जे संबंधित त्या भागातील लोक आहेत त्या प्रत्येकाला लेखी नोटीस देऊन त्यांच्याकडून तिथं शौचालयाला जाऊ नये शाळेच्या आवारामध्ये किंवा रस्त्याच्या कडेने, यासाठी खबरदारी घेत आहे. ग्रामसेवकांनी सध्या तरी रस्त्यावरची शौचास बसणाऱ्या नागरिकांना नोटीस काढून इशारा देण्याचा त्यांनी सांगितलेला आहे. पण निश्चित यावरती कारवाई होते का नाही हे पाहणं औत्सुक्याचं असेल. कारण माध्यमिक शाळा शेटपळमध्ये जवळपास 700 ते 800 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि ज्या रस्त्यावरून ते शाळेत जात आहेत किंवा माघारी शाळा सुटल्यानंतर परत आहेत त्या ठिकाणी त्यांना नाकाला रुमाल धरूनच जावं लागतं आहे. कॅमेरामॅन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, शेटपळ.